Welcome students. In previous lecture we are seeing the early items of the classification. त्याच्यामध्ये आपण एलिमेंटचं क्लासिफिकेशन मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये केलं, त्याचबरोबर मेटॅलॉइड्स मध्ये केलं. त्यानंतर पुढे आपण बघितलं डोबेराइन्स लॉ ऑफ द ट्रायड्स अँड न्यूलँड्स लॉ ऑफ द ऑक्टेव्ह. आता आपण हे जे पिरियडिक टेबल आहे, या पिरियडिक टेबलचं जे क्लासिफिकेशन किंवा पिरियडिक टेबल जसं डेव्हलपमेंट होत झाला, हे डेव्हलपमेंट होत असताना अनेक शास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये वर्क केलं. त्याची जी ब्रीफ हिस्ट्री आहे डेव्हलपमेंट ऑफ द पिरियडिक टेबल हे आपण काय करतोय थोडक्यामध्ये बघतोय. त्यामध्ये आपण पहिला शास्त्रज्ञ जो बघणार आहे, त्या पहिल्या शास्त्रज्ञाचं नाव आहे विल्यम प्राउट. आणि विल्यम प्राउटनं जी थेरी मांडली त्याला काय म्हणलं जातं, युनिटरी थेरी असं म्हणलं जातं. ही जी विल्यम प्राउटची युनिटरी थेरी आहे तो त्यानं इन 1815 मध्ये मांडली, 1815 मध्ये मांडली. आणि तो त्याचं जे स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट काय म्हणतो, द ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल एलिमेंट्स वेअर दी होल नंबर अँड व्हेरी साइडेडली फ्रॉम द होल नंबर इफ द हायड्रोजन वॉज कन्सिडर्ड ॲज अ बेसिस ऑफ दी ऑल ॲटॉमिक मासेस. म्हणजे हा विल्यम प्राउट आपल्याला एम्प्लॉय करतो, ऑल एलिमेंट्स वेअर मेड अप ऑफ दी हायड्रोजन. विल्यम प्राउट म्हणतो की सगळ्या एलिमेंटचा असणारं ॲटॉमिक मास हा काय असतो, होल नंबर असतो, पूर्णांक असतो. आणि तो बदलत असताना तो पूर्णांकामध्येच बदलतो. आणि सगळे जे इलेमेंट आहेत ते इलेमेंट हायड्रोजन पासून तयार झालेले आहेत असं तो मानतो. फॉर एक्झाम्पल तो म्हणतो कॅल्शियम घेतलं, कॅल्शियम हा कशापासून तयार झालाय, कॅल्शियमचा एक ॲटम हा 20 हायड्रोजनच्या ॲटम पासून तयार झालेला आहे असं तो म्हणतो. परंतु त्याची ही थेरी रुल्ड आउट झाली, बाह्य झाली, कालबाह्य झाली. त्याचं कारण आपल्याकडे असे अनेक एलिमेंट आहेत की ज्याचा असणारं ॲटॉमिक मास हा फ्रॅक्शन नंबर आहे, अपूर्णांक आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं कॉपरचं ॲटॉमिक मास हे किती येतं, 63.5 63.5 येतं. क्लोरीनचं आपण ॲटॉमिक मास घेतलं ते 35.5 येतं. हे काय आहे तर फ्रॅक्शन नंबर आहेत. आणि त्यामुळं त्याची थेरी काय झाली, रुल्ड आउट झाली. आता तो म्हणतो की कॅल्शियमचा एक ॲटम हायड्रोजनच्या 40 ॲटम पासून तयार होतो. परंतु असं असत नाही. तर आपण असं म्हणू शकतो एका कॅल्शियम ॲटमचं मास हे काय असतं, हायड्रोजनच्या 40 ॲटम एवढं असतं. आणि अशा पद्धतीनं त्याची जी असणारी जी थेरी आहे ही रुल्ड आउट झाली किंवा ती कालबाह्य झाली. त्यानंतर आपण बघितलं 1817 मध्ये 1817 मध्ये डोबेराइनचं काय केलं, क्लासिफाईड इंटू इलेमेंट इंटू ट्रायड्स. डोबेराइननं हे जे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंटचं ट्रायडमध्ये क्लासिफिकेशन करण्याचं काम केलं. आणि मग ते आपण डिटेलमध्ये डोबेराइन्स लॉ ऑफ ट्रायड्स बघितलेले, त्याचे एक्झाम्पल बघितलेले आहे. त्यानंतर इन 1854 1854 मध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे.पी. कुक नावाचा एक शास्त्रज्ञ आला आणि त्याने इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं. त्यानं इलेमेंटचं क्लासिफिकेशन करताना त्यानं काय केलं, ज्या इलेमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी सारख्या आहेत अशा इलेमेंटचं क्लासिफिकेशन त्यानं एका ग्रुपमध्ये केलं, त्यानं सेरीज नाव असं दिलं. आणि मग त्याची जी थेरी आहे त्याला काय म्हणलं जातं, कुक्स होमोलोगस सेरी. म्हणजे सारखे गुणधर्म नसणारे इलेमेंटचे त्यानं ग्रुप तयार केले. आणि त्याच्यामध्ये त्यानं त्याचं क्लासिफिकेशन केल्यानंतर त्याला असं आढळून आलं, द इलेमेंट्स प्रेझेंट इन द homologous series have the similar physical and chemical property, but its atomic mass changes in the periodic fashion. म्हणजे एका विशिष्ट प्रमाणात त्या इलेमेंटचं काय होत असतं, ॲटॉमिक मास हे इन्क्रीज होतं किंवा त्याच्यामध्ये चेंजेस होतात असं जे.पी. कुकला आढळून आलं. आणि त्यानंतर पुढे जर आपण बघितलं इन 1865 1865 मध्ये काय केलं, न्यूलँड या शास्त्रज्ञानं क्लासिफिकेशन केलं. आणि त्यालाच आपण न्यूलँड्स लॉ ऑफ द ऑक्टेव्ह म्हणतो. त्याचं सुद्धा आपण काय केलेलं आहे, पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये आपण न्यूलँड्स लॉ ऑफ द ऑक्टेव्ह बघितले आहे. त्यानंतर पुढचा जो शास्त्रज्ञ आला त्याला म्हणलं जातं लॉथरमियर तो शास्त्रज्ञ. आणि त्याची जी थेरी आहे त्याला म्हणलं जातं लॉथरमियर्स अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स. ह्या लॉथरमियरनं काय केलं, अनेक जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा त्यानं स्टडी केला.
त्याने काय केलं, अनेक प्रॉपर्टीचा स्टडी केला, त्याची डेन्सिटी अभ्यासली, इलेक्ट्रिक कंडक्टन्स अभ्यासलं, त्याचबरोबर त्याने ॲटॉमिक व्हॉल्यूम अभ्यासली. अशा अनेक त्यानं प्रॉपर्टी काय केल्या, अभ्यासल्या आणि त्याचे त्याने प्लॉट काढले. त्याच्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू आहेत अगेन्स्ट द ॲटॉमिक मास ऑफ द इलेमेंट. अशा पद्धतीनं त्यानं त्याचं काय केलं, क्लासिफिकेशन केलं. आणि ह्याचीच त्याची स्टडी आहे. त्या स्टडीच्या अभ्यासानुसार त्यानं काय केलं, हे जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटचं क्लासिफिकेशन त्यानं पिरियडिक फॉर्ममध्ये, म्हणजे जसं मेंडेलिव्हनं पिरियडिक फॉर्ममध्ये क्लासिफिकेशन केलं, त्याच्या रिसेम्बलच त्याच्या सारख्याच पद्धतीनं ह्या काय केलं, लॉथरमियरनं ह्या इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं. त्यानं सुद्धा 1869मध्ये हे क्लासिफिकेशन केलं. परंतु हा जो असणारा लॉथरमियर आहे, त्या लॉथरमियरचं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन फेमस झालं नाही. इट इज फेमस फॉर द ॲटॉमिक व्हॉल्यूम कर्व. तो फक्त ॲटॉमिक व्हॉल्यूम कर्व यासाठीच फेमस आहे. त्याचं जे क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स आहे ते फेमस झालं नाही. आणि मग हे जे क्लासिफिकेशन आहे, या क्लासिफिकेशनमध्ये जे रिमार्केबल किंवा जे आपण म्हणतो व्हॅल्युएबल वर्क जे केलं, मिनिंगफुल वर्क कोणी केलं असेल, तर मिनिंगफुल वर्क करण्याचं काम ह्या मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञाने केलं. हा जो मेंडेलिव्ह आहे हा काय रशियन शास्त्रज्ञ आहे आणि त्याचं नाव आहे डिमित्री मेंडेलिव्ह. आणि मग त्यानं काय केलं, तर ह्या मेंडेलिव्हनं त्या काही माहीत असणारे जे 63 इलेमेंट्स आहेत, त्या 63 इलेमेंटचा काय केला, अभ्यास केला, त्याच्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला आणि त्याच्या ॲटॉमिक मासनुसार त्यानं त्याच्यानुसार काय केलं, ॲटॉमिक टेबल तयार केलं. आता हा ॲटॉमिक टेबल तयार करण्यापूर्वी त्यांनी काय केलं, तर ह्याच्या लॉथरमियरनं ज्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला होता त्याच्यापेक्षा अनेक प्रॉपर्टीचा लार्जर स्केल, ब्रॉड स्केलवरती त्यानं काय केलं, प्रॉपर्टीचा अभ्यास केला. आणि मग त्या अभ्यास केल्यानंतर त्यानं काय केलं, त्याच्यावर एक जनरलायझेशन काढलं किंवा त्याचं एक स्टेटमेंट काढलं. आणि त्यानं जे स्टेटमेंट काढलं त्या स्टेटमेंटलाच काय म्हटलं जातं, मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ असं म्हटलं जातं. आणि मग हा जो मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल आहे, तो मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन द मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. तो पिरियडिक लॉ पहिल्यांदा त्यानं मांडला आणि त्यानंतर मेंडेलिव्हनं काय केलं, पिरियडिक टेबल डेव्हलप केला. काय सांगतो मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ, तर त्याचं स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. 10वीमध्ये तुम्ही शिकलेलं आहे, ते तुम्हाला आलं पाहिजे. आणि तो लॉचं स्टेटमेंट असं आहे, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे द्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुभारांकाचे किंवा वस्तुमानांकाचे अवृत्तीफल असतात असं कोण म्हणतो, मेंडेलिव्ह. आणि त्यामुळं त्यानुसार त्यानं काय केलं, हा जो पिरियडिक लॉ आहे त्या पिरियडिक लॉनुसार त्यानं काय केला, पिरियडिक टेबल डेव्हलप केला. आणि हा जो आपल्यासमोर दिसतोय तो काय आहे, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आहे. आणि मग ह्या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये त्यानं काय केलं, ही अरेंज द इलेमेंट अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासचं इन्क्रीजिंग ऑर्डरनं त्यानं त्याच्यामध्ये इलेमेंटचं काय केलं, अरेंजमेंट केली. आता हे करत असताना काय केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आडवे जे रकाने ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत आणि व्हर्टिकल कॉलम्समध्ये त्यानं काय केलं, ह्या इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं. आणि मग जे व्हर्टिकल कॉलम जे आपण म्हणतो त्याला आपण ग्रुप्स असं म्हणतो, मेंडेलिव्हनं सुद्धा त्याला ग्रुप्स म्हटलंय. आणि मग एका ग्रुपमध्ये असणाऱ्या इलेमेंटच्या प्रॉपर्टी सारख्याच येतील अशा पद्धतीनं त्यानं काय केलं, ह्या इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं. जरी त्यांना इंट्रिन्सिक ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबरनुसार ॲटॉमिक मासनुसार इलेमेंटचं काय केलं होतं, क्लासिफिकेशन केलं होतं. आणि तरीसुद्धा त्यांना त्याच्या असं लक्षात आलं की बाबा एकाच ग्रुपमध्ये येणाऱ्या इलेमेंटच्या प्रॉपर्टी ह्या कशा असल्या पाहिजे, सारख्याच असल्या पाहिजेत. आणि त्यामुळं त्याचं जे मेजरमेंट आहे ॲटॉमिक वेट त्यांना इग्नोर केलं काही वेळेला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतील, या पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला दिसेल की इथं आयोडीन आहे, त्या आयोडीनचा ॲटॉमिक नंबर 127 आहे.
आणि टेलिडियम आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 128 आहे. तर त्यानं 128 ॲटॉमिक नंबर असणाऱ्याला आधी स्थान दिलं आणि 127 ॲटॉमिक नंबर असणाऱ्या आयोडीनला नंतर स्थान दिलं. म्हणजे त्यानं ही जी ऑर्डर आहे ॲटॉमिक मासची ही इग्नोर केली. का इग्नोर केली? तर तुम्ही जर बघितलं 7व्या ग्रुपमध्ये जे इलेमेंट आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन याच्या ज्या असणाऱ्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी सारख्याच आयोडीनच्या प्रॉपर्टी होत्या आणि म्हणून त्याला असं वाटलं की एकाच ग्रुपमध्ये येणाऱ्या इलेमेंटच्या प्रॉपर्टी सारख्याच असल्या पाहिजेत आणि त्यामुळं तिनं आयोडीनला काय केलं 7व्या ग्रुपमध्ये स्थान दिलं. त्यानं एवढं नुसतं इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं नाही तर काही इलेमेंट्सबद्दल त्यानं प्रेडिक्शन केलं. त्यानं त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये काही गॅप्स ठेवले होते. तुम्हाला आता जर बघितलं ॲल्युमिनियम झाल्यानंतर एक इलेमेंट झाला की त्याच्या खाली त्यानं गॅप ठेवला होता. सिलिकॉन झाल्यानंतर एक इलेमेंट आहे त्याच्या खाली त्यानं काय केलं होतं गॅप ठेवला होता. हा गॅप त्याने कशासाठी ठेवला होता की त्या काळी त्या इलेमेंटचा शोध लागला नव्हता आणि मग त्यानं काय केलं प्रेडिक्शन केलं भाकीत केलं की इथं हे इलेमेंट असले पाहिजे आणि ते इलेमेंट असले पाहिजे तर एवढंच त्यानं सांगितलं नाही तर त्या इलेमेंटच्या प्रॉपर्टी काय असतील त्याचे सुद्धा त्यानं काय केलं त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा त्यानं सांगितल्या आणि त्याच्यानंतर त्या इलेमेंटचा शोध लागला आणि त्यालाच आपण गॅलिलियम आणि जर्मेनियम म्हणतो. आणि मेंडेलियनने ज्या पद्धतीनं त्यांच्या प्रॉपर्टी सांगितल्या होत्या त्याच प्रॉपर्टी त्या इलेमेंटच्या आढळल्या. असं महत्त्वाचं काम हे क्लासिफिकेशनमध्ये कोणी केलं असेल तर हे मेंडेलियननं केलं. अशा पद्धतीनं हा जो त्याचा बोल्डनेस आहे त्याचं जे सक्सेस आहे त्या सक्सेसमुळं हा जो मेंडेलिव्ह आहे आणि मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल काय झाला फेमस झाला आणि मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल हा इन 1905 मध्ये पब्लिश झाला. आता त्याच्यानंतर आपण बघितलं की ह्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये काही ड्रॉबॅक आहेत आणि त्याच्यानंतर आपण बघितलं इन 1913 मध्ये हेनरी मोस्ले या इंग्रज शास्त्रज्ञानं काय केलं त्या क्लासिफिकेशनवरती वर्क करायला सुरुवात केली. ह्या मोस्लेनं काय केलं तर मोस्लेनं जेव्हा वर्क सुरू केला तेव्हा डिस्कवरी ऑफ द ॲटॉमिक स्ट्रक्चर ॲटॉमिक मास ही झालेली होती आणि जे आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये जो प्रोटॉनचा नंबर आहे तो प्रोटॉनचा नंबर म्हणजेच काय असतो त्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर असतो आणि ते झेड यासाठी झेड यानं काय करतो आपण नोटिफिकेशन त्यासाठी वापरतो किंवा डिनोट करत असतो झेड. झेड हा काय असतो तर आपण त्याला ॲटॉमिक नंबर म्हणतो किंवा नंबर ऑफ काय असतो प्रोटॉन्स. आणि त्यावेळेला त्याचा शोध लागला होता आणि त्याच कालावधीमध्ये काय केलं मोस्लेनं त्याचं वर्क केलं. आता मोस्लेनं जे वर्क केलं त्या वर्कमध्ये त्यानं काय केलं तर हे जे लार्ज नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटचा त्यानं एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड वापरली आणि एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी स्टडी त्यानं इलेमेंटचा केला आणि त्या स्टडीमध्ये त्यानं काय केलं तर जे एक्सरेची जी फ्रिक्वेन्सी आहे एक्सरे अनेक इलेमेंटमध्ये त्यानं काय केले पास केले आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण म्यू म्हणतो आणि त्यांना अंडर रूट म्यू अगेन्स्ट द ॲटॉमिक मास आणि अंडर रूट म्यू अगेन्स्ट द ॲटॉमिक नंबर असे त्यानं ग्राफ काढले आणि ह्या ग्राफमध्ये त्याला असं आढळलं की बाबा जो हा ग्राफ आहे की अंडर रूट म्यू अगेन्स्ट द ॲटॉमिक नंबर हा जो असणारा ग्राफ हा काय येतो स्ट्रेट लाईन येतो. याचाच अर्थ त्यानं असा काढला की जे मेंडेलिव्हने वापरलेलं ॲटॉमिक मास हे जे युनिट आहे ते काही बरोबर नाही किंवा जे क्रायटेरिया वापरलाय तो क्रायटेरिया बरोबर नाही. म्हणजे मेंडेलिव्ह काय म्हणत होता द ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द इलेमेंट परंतु मोस्टली म्हणतो की ॲटॉमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी असू शकत नाही कारण जे ग्राफ आला त्याला ॲटॉमिक मास म्यू वर्सेस ॲटॉमिक मास अंडर रूट म्यू वर्सेस ॲटॉमिक मास हा ग्राफ त्याला स्ट्रेट लाईन आला नाही आणि त्याच्यावरून त्यांना असं कन्क्ल्युजन काढलं की ॲटॉमिक मासपेक्षा ॲटॉमिक नंबर हा काय आहे मोर करेक्ट मेजरमेंट आहे आणि त्यामुळं त्यानं असं सांगितलं की जे ॲटॉमिक मास आहे ते ॲटॉमिक मासपेक्षा काय केलं पाहिजे
तर ॲटॉमिक नंबर हे त्याचं मेजरमेंट वापरलं पाहिजे. आणि मग तो काय म्हणतो, द ॲटॉमिक नंबर इज ए फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द इलेमेंट. तो काय म्हणतो, मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द ॲटम्स is the atomic number rather than the atomic mass. Atomic number was considered as a more fundamental property of the atoms than the atomic mass. आणि मग त्यानं काय केलं, जो मेंडेलियनचा पिरियडिक लॉ आहे तो पिरियडिक लॉ त्यानं फक्त मॉडिफाय केला. त्याच्यामध्ये त्यानं काय केला, तर तो लॉ बदलला नाही, त्याचं फक्त त्यानं काय केलं, मॉडिफिकेशन केलं. आणि जो मॉडिफाईड लॉ आहे त्या मॉडिफाईड लॉलाच आपण काय म्हणत असतो, मॉडर्न पिरियडिक लॉ असं म्हणतो. आणि तो मॉडर्न पिरियडिक लॉचं स्टेटमेंट काय आहे, तर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणु अंकाचे अवतीफल असतात. म्हणजे तो म्हणतो की ॲटॉमिक नंबर हे मोस्ट करेक्ट आहे. म्हणजे ती काय आहे, इलेमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी किंवा ॲटमची फंडामेंटल प्रॉपर्टी काय असेल तर ते ॲटॉमिक नंबर आहे, ॲटॉमिक मास नाही. आणि मग हा पिरियडिक लॉ वापरून त्यानं काय केलं, इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं. ते क्लासिफिकेशन त्यानं त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये केलं. त्यालाच आपण मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल असं म्हणतो. आणि मग इथं तुमच्या समोर दिसतंय तो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे किंवा लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल आहे. की ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये मोस्टलीनं काय केलं, तर हे जे क्लासिफिकेशन केलं किंवा हे जे इलेमेंट अरेंज केले, दे आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. मूलद्रव्याच्या चढत्या अनुक्रमांकानुसार ह्या पिरियडिक टेबलमध्ये त्यानं काय केलं, इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं किंवा इलेमेंटची अरेंजमेंट केली. आता हे जो पिरियडिक टेबल आपण बघितला, त्या पिरियडिक टेबलमध्ये त्यानं जे इलेमेंटचं क्लासिफिकेशन केले त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलचं. त्याला लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल असं म्हणतात किंवा दीर्घ श्रेणी, आवर्त श्रेणी मराठीमध्ये म्हणतात. की जी आपण काय करत असतो, आता सध्या हा जो असणारा मोस्टलीच पिरियडिक टेबल आपण वापरत असतो. आणि मग तुम्हाला इथं लक्षात येईल, हा जो पिरियडिक टेबल आहे त्या पिरियडिक टेबलमध्ये काय आहे, तर हॉरिझॉन्टल रोज आहेत आणि व्हर्टिकल कॉलम्स आहेत. म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे आडवे रोज आहेत आणि व्हर्टिकल कॉलम उभे स्तंभ आहेत. आणि मग हे आडवे रोज, हॉरिझॉन्टल रोज आणि व्हर्टिकल कॉलम याच्यापासून काय तयार होतात, बॉक्सेस तयार होत आहेत तिथं. आणि ह्या बॉक्समध्ये ह्या मेंडेलियननं काय केलं, इलेमेंटची अरेंजमेंट केली. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं जे हॉरिझॉन्टल रोज आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पिरियड्स असं म्हणतो. हॉरिझॉन्टल रोज काय म्हणतो, त्याला आपण पिरियड्स म्हणतो. आणि जे मेंडेलियननं त्याच्या पिरियड टेबलमध्ये त्याला सेरीज असं नाव दिलं होतं. आणि व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, ग्रुप्स म्हणतो. आणि मेंडेलियननं सुद्धा त्याला काय ग्रुपचंच असं नाव दिलं होतं. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल बघायचं आहे. आणि मग स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल सांगत असताना तुम्हाला पहिल्यांदा पिरियड्स सांगावं लागतील. पिरियड्स म्हणजे काय आणि ग्रुप्स म्हणजे काय सांगावं लागेल. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही सांगणार की द हॉरिझॉन्टल रोज इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड ॲज अ पिरियड्स. त्याची डेफिनेशन तुम्ही असं सांगू शकता, हॉरिझॉन्टल रोज इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर called the periods and the vertical column in the modern periodic table are called as groups. आता जर तुम्ही बघितलं हे जे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याच्यामध्ये काय 7 पिरियड्स आहेत, 7 पिरियड्स आहेत. दे आर नंबर्ड फ्रॉम 1 to 7, 1 पासून 7 पर्यंत त्याला काय केलेलं आहे, नंबर दिलेला आहे. आणि देर आर 18 ग्रुप्स, त्याच्यामध्ये 18 काय ग्रुप्स आहेत. आणि त्याला नंबर दिलेला आहे फ्रॉम 1 to 18, 1 ते 7 हे पिरियड्स आहेत. म्हणजे 7 पिरियड्स आहेत. आणि 1 ते 18 ग्रुप्स आहेत, म्हणजे 18 ग्रुप्स हे कशामध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आहे. परत आपण एकदा हा मॉडर्न पिरियडिक टेबल तुमच्या समोर ठेवते मी. परत तुम्ही आपण हा मॉडर्न पिरियडिक टेबल काय करतोय, बघतोय.
आणि मग ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं काय आहे 7, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील की 7 काय आहेत पिरियड्स आहेत आणि त्याच्यामध्ये असणारे ग्रुप्स काय आहेत 18 ग्रुप्स आहेत. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये जे इलेमेंट्स आहेत आणि 13 ते 17 या ग्रुपमध्ये जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सला काय म्हणलं जातं नॉर्मल इलेमेंट्स किंवा रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट्स. पहिल्या दुसऱ्या 13 ते 17 या ग्रुपमध्ये जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सला काय म्हणलं जातं नॉर्मल इलेमेंट्स किंवा रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट्स. त्यांना आपण सामान्य मूलद्रव्य असं सुद्धा म्हणू शकतो. त्यांना आपण काय म्हणणार आहे सामान्य मूलद्रव्य किंवा रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट्स म्हणजे प्रतिनिधित्वक मूलद्रव्य. त्या त्या ग्रुपचं ते इलेमेंट काय करतात प्रतिनिधित्व करतात म्हणून त्याला काय म्हणलं जातं प्रतिनिधित्वक इलेमेंट्स. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे पहिल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये आणि 13 ते 17 फर्स्ट to second and 13 to 17 the element present in first and second 13 to 17 group elements are called as normal elements or representative elements. आता जे 18th ग्रुप आहे 18वा ग्रुप आहे त्याच्यामध्ये जे इलेमेंट्स आहेत त्याला काय म्हटलं जातं नोबेल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस. नोबेल म्हणजे राजवायू आपण असं त्याला म्हणतो किंवा इनर्ट गॅसेस. हे गॅसेस फॉर्ममध्ये असतात. इनर्ट ते जे इलेमेंट्स आहेत त्याच्यामध्ये हेलियम बघितलं तर त्याच्यात काय असतं आउटर मोस्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात म्हणजे तिथं डुप्लेट कंप्लीट झालेलं असतं आणि राहिलेले जे इलेमेंट्स आहेत त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 8 इलेमेंट्स असतात म्हणजे ऑक्टेट कंप्लीट झालेलं असतं आणि त्यामुळे हे जे इलेमेंट आहे केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही आणि त्यामुळे आपण त्याला काय म्हणत असतो इनर्ट गॅसेस किंवा नोबेल गॅसेस असं म्हणतो. आता जे 3 ते 12 ग्रुपमध्ये जे इलेमेंट्स आहेत 3 to 12 ग्रुपमध्ये जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटला आपण काय म्हणत असतो ट्रान्झिशन इलेमेंट संक्रामक मूलद्रव्य. त्याला आपण काय म्हणतो ट्रान्झिशन इलेमेंट्स. आता आपण बघितलं की पिरियडिक टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये जे काय असतात मेटल असतात आणि 13 ते 17 मध्ये काय असतात नॉन मेटल असतात आणि ह्या प्रॉपर्टी काय करतात जर आपण बघितलं ट्रान्सफर केले जातात. ह्या प्रॉपर्टी काय केल्या जातात फर्स्ट ग्रुपपासून इकडं 13 to 17 ग्रुपमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम हे इलेमेंट करतात. संक्रमण करण्याचं काम इलेमेंट करतात. म्हणून हे जे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट काय आहेत तर 3 ते 12 ग्रुपमध्ये जे इलेमेंट्स आहेत त्याला आपण काय म्हणत असतो ट्रान्झिशन इलेमेंट्स असं म्हणतो. आता जर बघितलं पिरियडिक टेबलच्या बॉटमला खालच्या साईडला तिथं तुम्हाला 2 सेरीज दिसतात. पहिली जी सेरीज आहे त्याला लॅन्थेनाइड सेरीज असं म्हणलं जातं आणि दुसरी सेरीज आहे त्याला ॲक्टिनाइड सेरीज म्हणलं जातं. पिरियडिक टेबलच्या बॉटमला 2 सेरीजमध्ये प्रत्येक सेरीजमध्ये काय असतात 14 इलेमेंट 14 इलेमेंट्स असतात. अशा 14 इलेमेंटच्या 2 सेरीज आहेत. पहिल्या सेरीजमधले इलेमेंट लॅन्थॅनम नंतर असतो त्याला लॅन्थॅनाइड सेरीज असं म्हणतो आणि दुसरी सेरीज ॲक्टिनम नंतर असते त्याला ॲक्टिनाइड्स असं आपण म्हणतो. अशा पद्धतीनं हे काय आहे जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटला आपण काय म्हणत असतो इनर ट्रान्झिशन इलेमेंट. आता जर आपण बघितलं लॅन्थेनाइड सेरीजमधल्या इलेमेंटची पोझिशन कुठं असते तर ती 6व्या पिरियडमध्ये आणि 3ऱ्या ग्रुपमध्ये असते आणि ॲक्टिनाइड सेरीजमधल्या इलेमेंटची पोझिशन कुठं असते तर ती 7व्या पिरियडमध्ये आणि 3ऱ्या ग्रुपमध्ये असते. हे जे ट्रान्झिशन इलेमेंट्स आहेत त्याच्या आतल्या बाजूला हे इलेमेंट्स असतात म्हणून आपण त्याला काय म्हणत असतो इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स असं म्हणतो. आणि हे जे त्याला मराठीमध्ये आपण आंतरसंक्रामक मूलद्रव्य असं म्हणतो. हे जे इलेमेंट्स आहेत ते मेटल फॉर्ममध्ये असतात त्यामुळे त्याला इनर ट्रान्झिशन मेटल सुद्धा आपण म्हणतो किंवा त्याला रेअर अर्थ मेटल्स असं म्हणतात. की हे जे इलेमेंट्स आहेत हे अर्थक्रस्टमध्ये आपल्याला दुर्मिळ असतात म्हणून त्याला रेअर अर्थ मेटल्स असंही काय केलं जातं म्हणलं जातं. अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे पिरियडिक टेबल आहे त्या पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर सांगता येईल. आता त्याचबरोबर हा जो पिरियडिक टेबल आहे त्या पिरियडिक टेबलचं क्लासिफिकेशन हे काय केलं जातं 4 ब्लॉकमध्ये केलं जातं. त्या
चार ब्लॉकमध्ये जर तुम्ही बघितले पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये जे इलेमेंट्स असतात त्याला एस ब्लॉक आपण म्हणतोय. 13 ते 18 ग्रुपमध्ये जे इलेमेंट्स आहेत त्याला आपण पी ब्लॉक इलेमेंट्स म्हणतोय. 3 ते 12 ग्रुपमध्ये जे इलेमेंट्स आहेत त्याला आपण टी ब्लॉक इलेमेंट्स म्हणतोय. आणि जी बॉटमला जी लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीजमध्ये जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटला आपण काय म्हणत असतो तर ब्लॉक इलेमेंट्स म्हणतो. अशा पद्धतीनं आपण जर बघितलं ओव्हरऑल शेप ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल शोज दॅट इट इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. म्हणजे हा जो पिरियडिक टेबल आहे त्याचं जे डिवायडेशन आहे किंवा त्याचं क्लासिफिकेशन हे 4 ब्लॉकमध्ये केलेलं आहे. त्या 4 ब्लॉकमध्ये 2 ग्रुप्स ऑन द लेफ्ट साईडचे पहिले जे 2 ग्रुप आहेत पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप आहे त्याच्यामध्ये एस ब्लॉक इलेमेंट्स असतात. 6 ग्रुप ऑन दी राईट साईडला कॉन्स्टिट्यूट द पी ब्लॉक म्हणजे 13 ते 18 हे जे असणारे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये काय असतात टी ब्लॉक इलेमेंट्स असतात. 10 ग्रुप्स इन द सेंटर म्हणजे सेंटरला 3 ते 12 हे जे 10 ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये टी ब्लॉक इलेमेंट्स असतात आणि 2 सेरीज ऑफ द बॉटम कॉन्स्टिट्यूट द ब्लॉक म्हणजे बॉटमला असणाऱ्या 2 सेरीज आहेत त्या सिरीजमध्ये काय असतात ब्लॉक इलेमेंट्स असतात. अशा पद्धतीनं हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्या मॉडर्न पिरियडिक टेबलचं काय आहे स्ट्रक्चर आहे. आज आपण मॉडर्न पिरियडिक